शेतकरी बांधवांनो, वनपट्टा धारकांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. फार्मर आयडी पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा. मित्रांनो, आता ज्या शेतकरी बांधव हे वनपट्टा धारक आहेत त्यांना राज्य सरकारने कोणता मोठा दिलासा दिलेला आहे आणि फार्मर आयडीच्या संदर्भात कर्ज कसं मिळणार आहे, संपूर्ण माहिती आत्ता आपण जाणून घेऊयात. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, वनपट्टा धारकांसाठी विशेष बाब म्हणून स्वतंत्र 7 नमुना ई आणि गाव नमुना 12 ई तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे राज्यातील वनपट्टा धारक 2 लाखांहून अधिक कुटुंबांना फार्मर आयडी, पीक कर्ज, कृषी विभागाच्या विविध योजना, ॲग्रिस्टॅग नोंदणी तसेच नैसर्गिक आपत्तीची मदत आणि इतर शासकीय सुविधांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाची माहिती आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली. गाव नमुना 7 ई मध्ये संबंधित वनपट्टा धारकांची नोंद घेण्यात येईल. गाव नमुना 12 ई मध्ये संबंधित जमिनीवरील पिकांची नोंद घेण्यात येईल. या निर्णयामुळे वनपट्टा धारकांना पूर्वी येणाऱ्या अडचणी दूर होतील असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी विधानसभेत वन हक्क कायद्याअंतर्गत वनपट्टा धारकांसाठी स्वतंत्र गाव नमुना ई आणि गाव नमुना 12 ई लागू करण्याबाबतचे निवेदन सादर केले. वन हक्क कायदा 6 अंतर्गत पात्र आदिवासी आणि इतर वननिवासी यांना पट्टे प्रदान करण्यात येतात. सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार वनपट्टा मंजूर झाल्यानंतर संबंधित वनपट्टा धारकाचे नाव 7/12 उतार्यावरील इतर हक्क या सदरात नोंदवले जाते. तर कब्जेदार मालकी सदरांमध्ये महाराष्ट्र शासन वने असा उल्लेख असतो. या नोंदणी पद्धतीमुळे वनपट्टा धारकांना फार्मर आयडी मिळणे, बँकांकडून कृषी पीक कर्ज मिळणे, कृषी विभाग आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेणे तसेच नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाई मिळण्यात व्यावहारिक अडचणी निर्माण झाल्या आहेत, बावनकुळे यांनी नमूद केले. या अडचणी दूर करण्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा. यासाठी आदिवासी संघटना तसेच विधिमंडळातील सदस्यांकडून कायदा सुधारणा करावी अथवा काहीतरी निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीच्या शिफारशीनुसार वनपट्टा धारकांसाठी विशेष बाब म्हणून स्वतंत्र 7/12 नमुना ई आणि गाव नमुना 12 ई तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मित्रांनो, आदिवासी वनपट्टे धारकांसाठी 7/12 आणि गाव नमुना 12 असतो. आता त्यांना 7/12 आणि 12 ई लागू होईल. या निर्णयामुळे 2 लाखांहून अधिक कुटुंबांना तसेच इतर पारंपरिक वननिवासी वनपट्टा धारकांना याचा फायदा होईल. ज्या ठिकाणी वनपट्टे वन ब्लॉक क्षेत्रामध्ये प्रदान करण्यात आले आहेत त्या ठिकाणी भूमी अभिलेख विभागातर्फे संबंधित जमिनीचे सर्वेक्षण करून वनपट्टे धारकांना 7 ई आणि 12 ई लागू करण्यात येणार आहे असे बावनकुळे यांनी सांगितले. हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित वनपट्टे धारकांच्या जमिनीची नोंदही स्वतंत्र नमुना 7 ई आणि गाव नमुना 12 ई मध्ये करण्यात येईल. या निर्णयामुळे वनपट्टाधारक, आदिवासी तसेच इतर पारंपरिक वननिवासी यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मदत होईल असे त्यांनी नमूद केले आहे. या निर्णयाबद्दल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री बावनकुळे यांनी अभिनंदन केले. ज्यांना वनपट्टा मिळाला आहे त्यांच्या जमिनीची मोजणी झालेली नाही. 7/12 संयुक्त आहे, तो स्वतंत्र झालेला नाही. स्वतंत्र 7/12 झाला तरच त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी मोजणी करून त्यांचा स्वतंत्र 7/12 निर्माण होईल असा बदल करावा अशी मागणी देखील वडेट्टीवार यांनी केली.